मध्ये अलग ड्रेसिंग मध्ये पाहायला मिळतं बंडू पाटील. आज नवीन टी शर्ट लॉन्चिंग केलेले आहे बंडू पाटील आणि अतिशय जबरदस्त ड्रेस कोड आहे. कलर चांगला आहे टी शर्टचा, सर्वांपासून वेगळा. चला सामन्याला सुरुवात. मॅच स्ट्रॉंग आहे. गोलंदाज राजंडी. कॅप्टन श्याम पाटील अंजू टीमचे कॅप्टन आपण इथं असेल तर आपण अल्पेश गायकवाड यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. प्रवेश शुल्क आपली जी जमा झालेली नाहीये ते आपण करायची. मॅच ऑन. ग्रीन सिग्नल पंचाच्या माध्यमातून पहिला चेंडू राजन. पहिला चेंडू समोर उडवलाय आणि आता विजय पाटील चेंडू खाली आहे. क्या बात आहे. पहिला चेंडू कोणता शिकार तर एकता मिजल प्रशांत मात्र बॅक टू डग आउट. कम्मालीची सुरुवात करून दिली आहे राजन आर ने आपण पाहतोय. राजन डी ने चेक. हॅलो, कम्मालीची सुरुवात पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये फसला गेलाय. जो सापरा रचला होता राजनने त्या सापऱ्यामध्ये फसला गेलाय. प्रशांत म्हात्रे, अनेक रेकॉर्ड प्रशांत म्हात्रेच्या नावी आहेत मित्रांनो. मात्र कोणत्या प्रकारे आउट करता येईल राजनला ठाऊक होता आणि राजनने त्याचा मनपसंत चेंडू टाकला होता. ओरपी चेंडू आणि त्याला समोर लॉप करायचं ना. आणि टीमचे कॅप्टन विजय पाटील नो डाऊट मगाशी देखील चांगली झेल पकडली होती पहिल्या मॅच मध्ये. या मॅच मध्ये देखील चांगली झेल पाहायला मिळत आहे आणि पहिला विकेट 0 या आकड्यावर पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होते क्रमांक 3 वर परेश महाजन. आज सुरुवात चांगली करावी लागेल. ऑरेंज कॅम्प दीपक. यस, दीपक आलेला आहे नवीन फलंदाज. ओ आतेही सुरुवात आणि पहा बारी बारी सबकी बारी. पहिले आपकी बारी अब हमारी बारी. दीपकच्या बॅट मधून येते षटकार. दीपक मुकादम एक मोठं नाव, गस लोगी म्हणून प्रसिद्ध. छोटा पॉकेट बडा धमाका असं काही करताना ते प्रेक्षकांना दाखवत आहेत. कम्मालीची सुरुवात पाहायला मिळते. दीपक मुकादम ऑन फायर नाव. षटकाराने खात जय हनुमान संघातील प्रत्येक खेळाडूने सीमारेषेच्या ताबा घ्यायचा आहे. चेंडूवर लक्ष द्या. सुरुवात चांगली केली आहे दोन्ही संघाने आपण म्हणू शकता. हो आता त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करण्याची चान्स आहे. ओ झेल सुटली. संधी होती पुन्हा एकदा राजेंद्र विकेट आला असं मात्र झेल सोडली आणि जीवनदान कोणाला तर त्यांनी षटकार ठोकलाय. दीपक मुकादम एस लोगीला पाहतोय आपण. 8 धावा त्याच्या बॅटनं आलेल्या आहेत. कमी खेळताना बघतो आपण आणि या सीझन मध्ये जास्त फलंदाजी मिळाली नाहीये दीपक मुकादम यांना. मात्र जेव्हा फलंदाजी करतात तेव्हा मन जिंकत असतात. धावसंख्या 1-8 अशी पाहायला मिळते आहे. हॅलो हॅलो. ओ पुन्हा एकदा सुंदर असा व्ही शेप मध्ये खेळलाय विजय पाटील. लॉंगॉनवरून पोहोचतायत. हलकासा मिसफिल्ड आणि त्याच्यावर 2 धावा पूर्ण होत आहेत. राजेंनी मागच्या मॅच मध्ये देखील 14 धावा खर्च केल्या होत्या आणि आता देखील 2 धावा आलेल्या आहेत या चेंडूवर. म्हणजे टोटल 10 धावा आतापर्यंत आल्यात. एक विकेट पहिल्या चेंडूवर आला होता. असं वाटतं की दबावामध्ये खेळेल चेरोबा कोण. मात्र दबाव काय आहे शब्द त्यांना माहिती नाहीये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील होत आहे मात्र अंपर तयारीमध्ये नाही आहेत. कारण की चेंडू एष्ट्यांच्या वरतून सरळ निघून गेला होता. मात्र 11च्या 11 खेळाडूंनी जोरदार अपील केली होती. लाऊड अपील होती. पंचांनो दबाव बनवण्याकरिता ही अपील केली जाते. सुंदर असा हा स्ट्रोक. शतरक्षक आहे कॅप्टन. आता कोणत्या प्रकारची चुकी नाही. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. तर इथे टोटल धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहतोय आपण ते म्हणजे 11 धावा आलेल्या आहेत आणि एक महत्त्वाचा विकेट प्रशांत म्हात्रे याचा विकेट मिळालेला आहे राजन डी यांना आपण पाहतोय.
षटक क्रमांक पहिला वेळेनुसार नक्कीच समाप्त झालेला आहे. मात्र पाणी मैदानाच्या आतमध्ये आलंय. पाणी नव्हे तर मेसेज. येणाऱ्या फलंदाजीमध्ये स्ट्रॉंग फलंदाजी आहे. ॲडव्होकेट दिनेश भोईरचं येणं बाकी आहे. आज टीम मध्ये गणेश भोईर देखील आहे. चांगले चांगले खेळाडू प्रशांत निशांत आहे. देवेन मुकादम कॅप्टन आज थोडेसे मागे राहिलेत. मात्र जे काही आहे आज चांगला खेळ पाहायला मिळेल. आज सुपर संडे. आज कोण गावामध्ये देखील साखरपुरा आहे आणि ठाकूरपुरा. अल्पेश तू कुठे जाशील? मशाला. क्या बात आहे. मशाची जत्रा आहे ना. संदेश भाऊ, काय वाटतं या सामन्याविषयी तुम्हाला? आज फायनलच्या अगोदर फायनलची मजा देईल का प्रेक्षकांना? नाही, मी तर इतकाच म्हणेल, जो चांगला खेळेल तो जिंकेल. फायनल तर उद्या आहे. उद्या अजून याच्याहून भारी चांगले संघ उद्या देखील आहेत. गोवा टीम ज्याने नाईट स्पर्धा गाजवली मानकोलीची, तो संघ उद्या इन ऍक्शन मध्ये. आयोजक संघ आहे तो उद्या इन ऍक्शन मध्ये आहे. पिंपलगड संघाने निराश केलं, मात्र गोवा टीम नक्कीच चांगला खेळ ही अपेक्षा. आणि आपणच तर त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज ठरले होते. मॅच पुन्हा एकदा सुरू झाली. आता हरेश आले गोलंदाज. धन्यवाद. ओ पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळला आहे. मात्र एक धाव इथे मिळालेली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थोडासा दबाव बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र धाबा बनतायत. आज दीपक मुकादम आपल्या सुरा तालामध्ये फलंदाजी करताना. धाव संख्या 13. पुढचा चेंडू. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि काय घडलं पाहूया. बॅटची एज अँड गॉन. विकेट. विकेट मिळालेला आहे. ऑलरेडी स्क्वेअर लेग पंचाने आऊट दिला होता आणि लगेचच मुख्य पंचाने देखील आऊट दिलेला आहे. म्हणूनच हा फलंदाज दीपक चांगली बॅटिंग करून आऊट झालेला आहे. 13 धावा बनवल्या आपल्या संघासाठी. एक मात्र फलंदाज होता तो म्हणजे दीपक, ज्याने 13 धावा बनवल्या आणि स्कोर कार्डवर देखील 13 धावा आहेत. विकेट हरीश जोशीला पुन्हा एकदा मिळाले या मॅच मध्ये. चेरोबा कोण संघ म्हटलं की संदेश भाऊ दिनेश भोईर याचं नाव कुठेतरी आवर्जून घेतलं जातं. नक्कीच नक्कीच. टेनिस क्रिकेट बॉल मधील एक जबरदस्त क्रिकेटर आहे. रिंग अँड किंग. मात्र आज सध्या पोझिशन जी आहे 40+ संघामध्ये खेळतोय. तर मग मिडल ऑर्डर आणि नेहमीच चांगला खेळलाय. आणि सुरुवात देखील आपण करतोय की ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साईडला. राजन तिथे फिल्डिंग चांगली. एक धाव पूर्ण केला जात आहे. एकता मिजल, प्रशांत मात्रे, दिनेश भोईर असे खेळाडू आहेत. आज रविवारच आहे आणि 40+ ची स्पर्धा आहे. तर मग हॅट्रिक, षटकार नक्कीच तुम्हाला एक चांगला पारितोषिक मिळेल. आज रविवार तुम्हाला माहितीच असावा. बंडू पाटील ते काहीही बक्षीस लावू शकतात, मात्र कैलाश पाटीलने लावलाय. आणि आपली एनर्जी वेस्ट नाही जावी म्हणून एनर्जी आणण्याकरिता तो बक्षीस आहे. पंचाकडून लेग बायचा इशारा. बक्षीस नक्की एनर्जी ड्रिंक्स, ती स्ट्रॉंग वाली जी संध्याकाळी बैठक मध्ये असतो ती एनर्जी आहे. विकेटची हॅट्रिक आणि षटकारांची हॅट्रिक साठी हा गोवकरांचा प्रेम आहे खेळाडूंवर असलेला. मात्र आपण दमनला असतो तर आपण अनाउन्समेंट केलं असतं काय ते. ओ मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कटर चेंडू टाकला गेला होता. काही गोलंदाजी पाहतोय आपण. हरीशची फेवरेट चेंडू होता हरेशचा हा आणि तो त्याने टाकलाय. धाव संख्या 15 धावा. धावा बनत नाहीयेत. मोठा फटका खेळलाय आणि पूर्णपणे या षटकारामागे राग देखील पाहायला मिळाला, कारण की 2 मागाचे चेंडू. बघा संदेश भाऊ, दिनेश भोईर हा फलंदाज आपली फलंदाजी दाखवताना, जसं नाव तसं काम करताना उत्तुंग असा षटकार पाहायला मिळतोय. नक्कीच कुमार मात्रे कोणगावचे देखील जोडलेले आहेत. चेरोबा संघाला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. सध्या तरी ऑल इज वेल आहे, कारण की षटकार इथे आलेला आहे आणि टोटल धावा झालेल्या आहेत. त्या आपण पाहतो 21 धावा धावफलकावर. 21
अजूनही मला असं वाटतं मनासारखी धावसंख्या चेरोबा संघाला वाटत नसेल. नाही नाही, बरोबर आपण उल्लेख केला. कारण की प्रत्येकी स्पर्धेमध्ये जेव्हा प्रशांत मात्रे स्ट्रायकिंगवर असतात, जेव्हा खेळपट्टीवर असतात, मग 2 षटकाच्या समाप्तीनंतर 40+ धावा असतात विजयदादा, आणि त्या प्रकारची सुरुवात झाली नाही आज. मात्र फलंदाज आहे दिनेश भोईर, क्षमता आहे, आणि असंही इथे अजूनही एकही चेंडू खेळलेला नाहीये. भाई नाईक याला स्ट्राईक मिळाली, का होते पाहूया आपण. कारण की षटक क्रमांक 3 मिथून, तरी गोलंदाज आपली तयारी करताना मागच्या मॅच मध्ये धावा खर्च केल्या होत्या. या महत्वाच्या मॅच मध्ये नक्कीच 11 धावा राजन डी आणि जोशीच्या षटकामध्ये देखील 9 धावा आल्या होत्या, आणि दोघांना एक एक चांगला विकेट मिळाला. आणि संदेश भाऊ कुमार मात्रे विषयी मी सांगू शकतो की ते आमचे एक प्रमुख पाहुण्यामधले आहेत आणि उद्या त्यांची एंट्री एक रॉयल एंट्री असेल आमच्या संघासाठी. नक्कीच एक लेग बायची धावा आहे, ती एक्स्ट्राच्या घरामध्ये ऍड होते, म्हणून अल्पेशने बरोबर त्याची टॅली केलेली आहे. 11-10 म्हणजेच 21 धावा धाबलकावर. मिथून चांगला हा चेंडू आपण पाहतोय, समोर खेळण्याचा प्रयत्न वी शेप मध्ये कॅप्टन विजय पाटील आज वारंवार त्यांना टार्गेट केला गेलाय, आणि सर्वात जास्त फिल्डिंग विजय पाटीलनेच केले काल्या टीम संघासाठी आतापर्यंत. राजन आर आणि त्याचबरोबर विजय पाटील यांचा उल्लेख नेहमी आपण करू. त्यांचे 2 चिरंजीव जे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहेत आपल्या गावासाठी आणि या महाराष्ट्रासाठी. सुंदर असा हा स्ट्रोक चेंडू हवेमध्ये, ओ मौका भी दिया और छक्का भी दिया. भरपूर पुढे आले होते. 6 आहे फ्लॅट 6. तोलून मापून मारलेला हा षटकार आहे. नक्कीच थोडेसे पुढे गेले होते, आणि त्याचं कारण बनला होता की चेंडू हाताला स्पर्श होऊन सीमेच्या बाहेर षटकार पाहायला मिळाला. गोलंदाज मिथून थोडस निराश आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकताना अजून एक, आता थांबणार नाहीये. आता हा चाललाय पूर्णपणे सीमारेखा बाहेर षटकार. विजय पाटील, तुमचाच खर्च वारलं, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? कालपासून खर्च वसूल झालेला आहे आमचा, जो झालेला खर्च आहे तो वसूल झालेला आहे, पण आज जो नुकसान चालू आहे तो आम्हाला वेदनादायक आहे. बॉल सतत बाहेर जात आहेत. नक्कीच नक्कीच षटकारांची हॅट्रिक कंप्लीट झालेली आहे. नाना गोंदली कासनेगावचे उपसरपंच यांच्या माध्यमातून टी शर्ट जो आहे तुम्हाला दिला जाईल. अल्पेश गायकवाड याच्याकडे स्ट्रोक आहे, जमा आहेत. एक शेवटचा टी शर्ट त्यांच्याकडे बाकी आहे, तो आपण देऊ या मॅचच्या समाप्तीनंतर. दिनेश भोईर धावांची लूटमार सध्या 34 धावा धावपलकावर. सकाळपासून जवळजवळ अर्धा डझन चेंडू गेले, काल 1 डझन. नाही, तुम्हाला स्पॉन्सर केले. हा आहे दिनेश भोईरचा क्लास. बघा कसा खेळाडू कसा असावा तर असा असावा. दिनेश भोईर, कोणगाव. पुढचा चेंडू मिथून, इथून कमबॅक करेल का? राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू टाकताना आपण पाहतोय. इथून कंट्रोल करेल का स्वतःला? सुंदर असा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये यॉर्क पद्धतीचा हा चेंडू टाकला होता, त्याच्यावर पुन्हा एकदा मिसफील्ड पाहायला मिळते, आणि बॅकअप पुन्हा एकदा विजय पाटील यांचा पाहतोय आपण. 2 धावा कंप्लीट करताना आपण पाहतोय. 2 धावाने धावपलकावर धावा झालेल्या आहेत. अल्पेश सांगत आहे की 36 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 36 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा मिथून राईट आर्म ओव्हर द विकेटने सोडून दिलाय. चांगला योग्य तो निर्णय पाहतो आपण फलंदाजाच्या माध्यमातून, आणि पंच देखील सांगतात की हा चेंडू स्फेअर आहे, वाईट आहे. धावा झालेल्या आहेत त्या 37 धावा धावपलकावर. थोडासा दबाव आहे पंधरा मारुती काले टीम संघावर. एक मोठा संघ आहे समोर, आणि त्या संघाबरोबर सध्या तरी सेफ टार्गेट नाहीये असं तरी म्हणू शकता आपण. ज्या संघाने 65 धावा सहजरित्या कुठून काढल्या त्या मागच्या मॅच मध्ये,
म्हणजे चिरोबा कोण संघ देखील इथून विचार करत असेल की 60+ धावा जर आल्या तरच एक सेफ टार्गेट होऊ शकतो या मैदानावर. आणि आणि नक्कीच पंचकृषीचा हा क्रीडांगण विजय पाटील नक्कीच तुम्हाला सांगू इच्छितो की या ग्राउंडवर नेहमी चेसिंग चांगलीच राहिलेली आहे. काल पिंपलगड संघाने देखील चांगला प्रयत्न केला होता, सुरुवात चांगली झाली होती, मात्र शेवट गोर करता आला नव्हता कालच्या मध्ये. कालचा दिवस भरपूर मोठा दिवस होता स्पर्धेचा. नक्कीच कोणती धावसंख्या ही अशक्य अशी नाही. बरोबर. आणि मात्र आज रविवार आहे आणि प्रत्येक गोलंदाजावर वार करताना आपण पाहतो दिनेश भोईरला. बघा संदेश भाऊ, राजन आर यांनी लॉंग ऑफच्या सीमारेषेवर जी कॅच सोडली ती कॅच किती मागात पडलेली आहे तुम्हीच सांगा आता. ना क्रिकेटचं समीकरण आहे पकडा कॅच जिंका मॅच, हे नेहमी आपण सांगत असतो आणि तोच कुठेतरी आता महागडं ठरतोय. दिनेश भोईर पेशेने ॲडव्होकेट आहेत आणि 40+ मॅचेस कमी खेळतात, मात्र त्यांचे जे ॲडव्होकेटांचे जे मॅचेस असतात त्याच्यामध्ये नेहमी खेळत असतो दिनेश भोईर. आणि मग जवळ नाही, मग इगतपुरीलाच कधी असतात, नवी मुंबईलाच कधी असतात, मग अशा लांब लांब ठिकाणी ते जातात. मात्र आज सुट्टी आहे, रविवार आहे आणि काम 25 आहे आपल्या संघासाठी आज. सहा चेंडूंचा खेळ बाकी. अल्पेश सांगत आहे धावा झालेल्या आहेत धावपलकावर 45 धावा, 15ची सरासरी आहे. रविवार बद्दल संदेश भाऊ तुम्ही बोललाय तर रविवार हा कापाकापीचा दिवस असतो आणि तशीच कापाकापी चालू आहे मैदानामध्ये. कधी काल्हेर संघ तर कधी कोण संघ एकमेकांना कापत आहेत. बघूया काय होतं, शेवटी विजय कुणाचा होईल. आणि आता काल्ले टीम संघ देखील डावपेच जे आहेत आखलेले आहेत. पुरानी तलवार अब गेंदबाजी में दयानंद भंडारी नामी कापी आहे. पाहूया आता इथून किती धावा थांबल्या जातील, कारण की 45 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. महेश भाई नाईक आज जास्त संधी मिळाली नाहीये बॅटिंग करण्यासाठी, मात्र आता शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे, त्यांची देखील आता तुम्हाला चांगली फलंदाजी पाहायला मिळेल. रिव्हर्स स्ट्रोक अतिशय चांगले खेळलेत यावर्षी. मोठे फटके जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा तेव्हा त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. दयानंद भंडारी पहिला चेंडू राईट मोर द विकेट. ओ क्या बात आहे, पुन्हा सुरुवात चांगली गेली आहे. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकला होता, परफेक्टली बुंद्यामध्ये चेंडू टाकला होता, स्वतःला वाचवला गेला तिथे भाई नाईकच्या माध्यमातून. एक सिंगल धाव, धाव संख्या 46 धावा. येणारे 5 चेंडू नक्कीच इथून महत्वाचे आहेत काल्ले टीम संघासाठी. चांगले राहिले तर मग 60च्या आतमध्ये धावा थांबल्या जातील. आणि ज्या प्रकारे आज मूड आहे, 4 षटकार आलेले आहेत ऑलरेडी दिनेश भोईरच्या बॅटमधून, तर 60+ नक्कीच पाहायला मिळतील. राईट मोर द विकेट. गती पहा किती चांगली आहे, समोर समोर खेळलं मात्र थांबणार नाहीये. चेंडू चालला सीमा रेखा पार, येतोय षटकार. निकेश होता तिथे, मात्र त्याच्या देखील अव्यक्या बाहेर होता हा झेल. आयवा झेलला रक्कम नाहीये. आणि अशा प्रकारे आता धावा धावपलकावर 50 आकडा गाठलेल्या 52 धावा धावपलकावर लागल्या. टाळ्यांचा आवाज चेरोबा कोण, 50 धावा लागलेल्या धावपलकावर. कम्मालीची सुरुवात केली होती आणि सुरुवात कायम आहे अजूनही. दिनेश भोईर 70 चेंडू आहे, लगा तो सिक्सर. फक्त आणि फक्त मिडलच करत आहे. अजून एक हा चेंडू सीमा रेखा पार, येते षटकार. मी मगाशीच म्हटलं होतं की कोण गाव म्हटलं की दिनेश भोईर, आणि दिनेश भोईर त्याच्या नावाप्रमाणे खेळ करत आहे. काय वाटतं संदेश भाऊ या खेळाबद्दल. नाही, लेजंड खेळाडू आहे, अनुभव भरपूर आहे आणि भरपूर मोठा नाव आहे टेनिस क्रिकेट बॉल मधील. नक्कीच धावसंख्या धावपलकावर झालेल्या आहेत त्या 58 आणि आता टोटल धावा झालेल्या आहेत त्या अल्पेश सांगत आहेत दिनेश भोईर यांच्या 41, म्हणजे 9 धावा अर्धशतकापासून दूर आहे. पाहूया चालू अंगमाचं अर्धशतक त्याच्या नावी लागेल का. काल नितीन गवली याने पूर्ण केला होता. 3 चेंडूचा खेळ देखील बाकी आहे. दोन्ही टीम पुढच्या दोन्ही आपण तयारीमध्ये यायचंय. भावाले टीम आणि नांदकर, आई गावदेवी नांदकर आणि जयहनुमान भावाले.
शेख. इथे आपण पाहतो की 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि आता 43 धावा झालेल्या आहेत दिनेश भोईर यांच्या आणि टीमची धावसंख्या 60 धावा धावफलकावर. 2 चेंडू बाकी आहेत अल्पेश. संधी आहे. निकेश पाटील आपण स्टेजवर यायचंय. ओ मोठा फटका. हा चेंडू जरी देखील चालेल सीमा रेखा पार. षटकार. अजून एक धाव जोडली तर अर्धशतक इथे नक्कीच पाहायला मिळेल. आज बंडू पाटील स्वतः चेंडू मागे धावतायत. कालपासून आयोजकांच्या नाकी दम आलेला आहे. आपला जो पोलीस स्टेशन आहे ना त्याच्यामध्ये एक माणूस फिक्स ठेवायला लागेल असं मला. शेवटचा चेंडू या डावाचा. शेवटचा चेंडूवर देखील मोठा फटका. कॅच होईल का? हो, अर्धशतक हुकलाय. एका धावाने मात्र नो डाऊट सुपर आणि डुप्पर इनिंग पाहायला मिळाली. बॅटर नक्कीच त्याची उंचावली जाईल आणि टाळ्यांचा आवाज कोणगाव संघाच्या माध्यमातून नक्कीच टाळ्यांचा कडकडाट होईल. काय फलंदाजी राहिली आहे. तर अशा प्रकारे टोटल धावसंख्या 66 आणि 67 धावांचा एक विशाल लक्ष. पुन्हा एकदा मगाशी 65 आला होता कालेर संघाच्या आगेच आता 67 धावा आलेल्या आहेत. म्हणजेच हा सामना अजूनही रंगतदार होईल. मात्र दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा कालीराम किनी सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळणारच आहे. मात्र त्या अगोदर पहिल्या 2 टीमला आवाज देऊया. नानकरचे कॅप्टन आणि भावाले टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचे आहे. मी मगाशीच सांगितलं होतं पहिल्या मॅच मध्ये की तुम्ही जो लॉटवर टाइम आहे त्या टाइमावर तुम्ही पोहोचायचं इथे. आता भावाले टीमच्या अजूनही कॅप्टनच्या इथे अजून उपस्थिती नाही आहे आणि नानकर टीमच्या देखील कॅप्टनची उपस्थिती नाही आहे. आजच्या दिवसातील पहिली 50 एका धावाने ओकलेली आहे. प्रेक्षकांना कुठंतरी नर्वसनेस आलेला असेल कारण काही हरकत नाही. अजून पुढे खेळ मोठा आहे. संपूर्ण दिवस पडलेला आहे. 50 होणारच. बावाले संघ आणि नानकर संघ दोन्ही संघाच्या संघ नायकाने टॉस बॉक्स मध्ये येऊन हजर राहायचं आहे. आम्हाला पेनल्टी देणे आवडणार नाही. दोन्ही संघाच्या कर्णधारांना ही सूचना आहे. चला पुढील दोन्ही टीमचे कॅप्टन गावदेवी नानकर आणि जानमान बाबाले. नक्कीच इथे आज परेश महाजन एक भिवंडी तालुक्यातील उत्कृष्ट पंच देखील आहेत आणि या स्पर्धेतून चिरोबा 40+ कोण या संघातून आज ते आपल्याला खेळताना देखील पाहायला मिळतील. राजेंद्र पाटील सर असतील हे देखील एक चांगले पंच आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त धावा होत्या 21 आणि त्यानंतरच्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 45 धावा आणि त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा दिनेश भोईर. 13 चेंडूमध्ये 7 षटकारांसह 49 धावा त्यांनी या सामन्यातून पूर्ण केलेत. दीपक म्हात्रेनं दीपक मुकादम 13, महेश नाईक 2 आणि प्रशांत म्हात्रे 0वर बाद झाले होते. पहिल्या सामन्यातून 65 धावा बंदरामूर्ती काल्ले टीमनं चेस केलेत गावदेवी अंजू टीम समोर आणि या सामन्यातून त्यांना चेस करायचे 67 धावा. जबरदस्त बॅटिंग लाईन अप. दोन्ही संघामध्ये एक चांगला सामना हा देखील पाहायला मिळेल. आज अक्षरशः धावांचा पाऊस. कोण संघाचे अनुभवी खेळाडू उत्कृष्ट असे गोलंदाज दिनेश केनी स्वागत आहे. दिनेश किनी आज संघामध्ये अनुपस्थित आहेत. पंढरीशेठ भोईर असतील त्यांनी देखील आज स्पर्धेला आपली इथे उपस्थिती दिली. दिनेश किनी आपलं देखील स्वागत. सरपंच उपसरपंच चषक 2025 सागर पाटील फॅन टीम जनमन 40+ गोवे टीम. नक्कीच अगदी टीमचे सर्व सन्माननीय सदस्य आपण पाहिले तर राजेंद्र पाटील, बंडू पाटील, तानाजी पाटील, अनिल पाटील, उल्हास पाटील
संदीप पाटील, चंदू पाटील, प्रमोद भोईर, सचिन पाटील, विकास पाटील, विजय पाटील, कैलास पाटील, निकेश पाटील, शैलेंद्र पाटील सर, दिलीप पाटील, मनोज जोशी, जगदीश पाटील, दिनेश भांबरे, दीपक पाटील, जगन्नाथ पाटील, शशिकांत पाटील, गणेशजी पाटील, नारायण जाधव आणि आमचे मित्र स्कोरर राजू पाटील, ही संपूर्ण सागर पाटील फॅन टीम हनुमान 40+ गोवे यांच्या माध्यमातून आपण ही सरपंच उपसरपंच चषकाची स्पर्धा पाहतोय. आणि आज स्पर्धेचा तिसरा दिवस आणि दुसऱ्या फेरीचा हा पहिला सामना दोन बलाढ्य संघामध्ये सुरू आहे. फायनल से पहिला फायनल मुकाबला चेरोबा 40+ कोण आणि बंद्रा मारुती काल्हेर. यानंतरचे दोन्ही टीम आपण नाणेफेकीला तयार राहायचं. गावदेवी नानकर आणि जय हनुमान बाबाले, त्यानंतर जय बजरंग कारिवली आणि विक्रम स्पोर्ट वडुनवगार. जाऊया आपण चालू सामन्याकडे. 67 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये राजन डी आणि नॉन स्ट्राईकला विनायक पाटील गोलंदाज आहेत. एकता मिसाईल, प्रशांत म्हात्रे. पहिला चेंडू, वाह, अप्रतिम, अचूक टप्प्यावर नियंत्रित आपण हा चेंडू पाहिलाय. आणि एष्ट्यांच्या मागे अगदी परेश महाजन आहेत. गुड स्टार्ट प्रशांत म्हात्रेनं फलंदाजीतून मात्र फारशी चांगली कामगिरी नव्हती केली. 0 बाद झालेत, मात्र इथे ओव्हरची सुरुवात चांगली केलेली आहे. राजन डी इथे अतिशय चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. मिडॉनला देवेन मुकादम होते. या स्पर्धेची पहिली सिंगल राजन डीच्या खात्यामध्ये. पहिल्या सामन्यातून ते देखील 0 बाद झाले होते. या सामन्यातून 2 चेंडूंचा सामना आणि 1 धाव स्वतःचं आणि बंद्रामारुती काल्हे टीमचं खातं अकाउंट ओपन केलेलं आहे. 3 बाद 1. पुढील 2 संघांनी रिपोर्टिंग करायचे. नानकर आणि भावाले संघ. गावदेवी नानकर आणि जय हनुमान बाबाले टीम. 67 धावा पहिल्या सामन्यातून 65 बनवलेत. क्या बात आहे. गोलंदाजी अतिशय चांगल्या टप्प्यावर आहे. आपण प्रशांत म्हात्रेचे जर 2 चेंडू पाहिले तर अगदी गुडलँड स्पॉटवर फेकले. 1 चेंडू अगदी पुढे ठेवला होता, त्याच्यावर एक सिंगल धाव घेतलेली आहे. 3 चेंडू 1. भिवंडी तालुक्यातील एक सुप्रसिद्ध असं मैदान, पंचक्रोशीतील मैदान, आणि या मैदानावर आपण ही सरपंच उपसरपंच चषकाची स्पर्धा पाहतोय. पुन्हा एकदा देवेन मुकादम इनफिल्डच्या आतमध्ये मिडॉनला उभे आहेत. दोन्ही फलंदाजांनी 2-2 चेंडू खेळलेत आणि 1-1 सिंगल धावीनं आपले अकाउंट ओपन केलेत. धावसंख्या 4 चेंडूमध्ये 2. या दुर्योधन भाऊ, स्वागत आहे आपलं. गावदेवी नानकर टीम 4 चेंडू 1. क्या बात आहे. इथे राजन डीला आजचा दिवस काहीसा कठीण चाललाय. 3 चेंडू मध्ये 1 आणि ते त्रिफला उडवलाय प्रशांत म्हात्रेनं. धक्का नंबर 1 बंद्रामारुती काल्हे टीमला 2 या धावसंख्येवर. आज राजन डीचा दिवस खराब आहे. 2 सामन्यातून 4 चेंडू खेळलेत, फक्त 1 धाव त्यांच्या बॅटमधून आलेली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये योगेश पाटील. काल्हे टीमकडे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. मात्र आपण दुसऱ्या बाजूचा विचार केला तर चेरोबा 40+ कोण संघाकडे गोलंदाजी देखील तितक्यात ताकदीची आहे. कारण की या संघाला गणेश भोईर, दिनेश भोईर जॉईन आहेत. देवेन मुकादम देखील आहेत. परेश महाजन. गोलंदाजीसाठी भरपूर चांगले पर्याय आहेत. बघूया. 5 चेंडू 2, 1 गडी बाद अशी सध्याची स्थिती आहे. बंद्रामारुती काल्हे टीम 67 धावांचं लक्ष आणि 5 चेंडू मध्ये 2 वर 1.
क्या बात आहे, स्विंग अँड मिस. अतिशय चांगली गोलंदाजी. आजच्या दिवसातील सर्वात चांगली ओव्हर प्रशांत म्हात्रेनं या महत्वाच्या सामन्यातून टाकलेली आहे. गुड बॉलिंग. बघा यानंतरचे जे चारही संघ आहेत, चारही टीमना वेळेवर पोचा. गावदेवी नानकर, जय हनुमान भावाले, विक्रम स्फोट वडुनगर आणि जय बजरंग कारिवली. गावदेवी नानकर आणि जय हनुमान भावाले टीम. बघा आता या सामन्याची 3 ओव्हर बाकी आहेत. मैदान आपल्याला खाली ठेवायचं नाही मित्रांनो. चला नानकर टीमचं शुभ आगमन झालेलं आहे. जय हनुमान भावाले, त्यानंतर जय बजरंग कारिवली आणि विक्रम स्फोट वडुनगर. आलेत तर रिपोर्टिंग करा. तुम्हाला नंतर पण रिपोर्टिंग करायचीच आहे. आम्ही भरपूर आवाज देतो तुम्हाला प्रत्येक ओव्हर नंतर. आलेत तर रिपोर्टिंग करा म्हणजे आम्हाला समजेल की टीम आलेत. लाईव्ह स्पर्धा आहे. धन्यवाद. बघूया गोलंदाज दिनेश भोईर. यस, दिनेश भोईरनं आज फलंदाजी चांगली केली. एका धावेसाठी या स्पर्धेची 50 पासून ते दूर राहिले. काल नितीन गवलीनं गावदेवी पिंपलगड संघासमोर तब्बल 70 धावा सेमीफायनल सामन्यातून ठोकल्या होत्या. एक सिंगल धावा आली. 7 चेंडूमध्ये फक्त धावा आले 3. दिनेश भोईर एक कंप्लीट क्रिकेटर आहे. चिरोबा 40+ कोण. हा चेंडू अगदी फुलटॉस होता. चेंडू चाललाय काऊ कॉर्नर रिजनला. प्रशांत म्हात्रे नक्की जिथे योगेशची कॉलिंग चांगली होती, धाव घेता आली असती कारण की गोलंदाज दिनेश खूप पुढे होते. मात्र विनायकनं स्वतःवर विश्वास दाखवलाय आणि स्ट्राईक का ठेवली याचं उत्तर विनायक पाटील देतील का बघूया. धावसंख्या 4. अजूनही 63 धावा त्यांना बनवायचे आहेत. फुलटॉस आणि फुलटॉस वर फुल टॉल वसूल. षटकार. यस, तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. बिमरसाठी षटकार तर आलाय. बघूया आमचे तिसरे पंच सुनील म्हात्रे सर. 4 धावा लागलेत आणि षटकार. पहिला मोठा फटका दुसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर आलाय आणि फेर डिलिव्हरी. 6 धावा येतील. धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10. नानकर टीम इथे पोहोचलेली आहे. भावाली टीम विजयजी केने. क्या बात आहे. जबरदस्त चेंडू. अतिशय चांगला वाईट यॉर्कर. चांगली लाईन अँड लेंथ पाहायला मिळाली. दिनेश आतापर्यंत दुसऱ्या ओव्हरचे 4 चेंडू टाकलेत आणि 8 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. प्रशांत ज्युनियर चांगली फिल्डिंग. धावसंख्या 11. निकेश पाटील. निकेश पाटील तीन धावा या चेंडूवर पूर्ण केलेत. दोन ओव्हर
धावा बनलेत 1 बाद 13. 13 धावा आहेत, म्हणजे अजूनही 2 ओव्हरमध्ये 54 धावा बनवायचे आहेत. 67 धावांचं आव्हान आहे आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण विचार केला तर बंद्रामूर्ती काल्ली टीम खूप मागे राहिलेली आहे. तुम्ही जाऊ शकता, सामना थांबलाय. बाईक्सवर जा, आपण निघायचं आहे निघा, मग सामना सुरू होण्याच्या आधी जा. हा, सामना थांबलाय, आपण जाऊ शकता. सामना सुरू असताना मैदानातून कोणी जाऊ नका. वेलकम संजय पाटील. संजय भाऊ पाटील आपलं देखील स्वागत. जॉन मनगोवे 40+ संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत. बंडूभाऊ पाटील यांचे मोठे बंधू. गोलंदाज क्रमांक 3 गणेश इथे चेंडूला अगदी ऑन दी ऑफच्या अंदाजानं केलेला आहे. अप्रतिम झेल इथे टिपला आहे आणि मोठी विकेट. फलंदाज योगेश झेलवाद होतोय. दिनेश मुकादमनं अतिशय चांगला झेल टिपलाय. सध्या राहुल माली हे आउट ऑफ कंट्री आहेत. इंडोनेशिया, बाली इथे आहेत आणि तिथूनही स्पर्धा पाहत आहेत. नक्कीच राहुल माली गुरुदत्त मानकुली संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती, स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषक, त्या स्पर्धेचे करता धरता होते. अतिशय चांगली स्पर्धा, नाईट स्पर्धा आयोजित केली होती. आणि आता आपल्याला कमिंग सून मध्ये शोलमता वल संघाचा अध्यक्ष चषक देखील 14 ते 17 जानेवारी या दरम्यान आपल्याला मानकुलीच्या क्रीडानगरीतून 4 दिवस ती स्पर्धा पाहायला मिळेल. इथे बॅटची कडा घेऊन चेंडू अगदी शॉर्ट थर्डमॅन इंटलच्या हातमध्ये अडवलाय. राहुल माले आम्हाला जोडलेत. दिनेश मुकादमला राहुल मालीने शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. जवान भावाले टीमचे कॅप्टन क्या बात आहे. इथे हा चेंडू सीमाबाहेर गेलाय. दिनेश मुकादमला राहुल मालीना झेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय. क्या बात आहे. हो, ऑनलाईन पाठवा, मेवण्याना बक्षीस पाठवा. तुम्ही इंडोनेशियामध्ये तुम्ही एन्जॉय करा. मेवण्याने एक झेल टिपलाय, त्यांना 500 रुपये पाठवा. आपल्या गावात नको, अल्पेशा मोबाईलवर मारा 1000 रुपये. आउट ऑफ कंट्री आहे राहुल माली. धावसंख्या झाली ती 20. वाईट चेंडू आलाय. धावसंख्या 21. गणेश भोईर क्या बात आहे. अतिशय चांगली गोलंदाजी. पहिल्या सामन्याचा सामनावीर सचिन हितडकर नॉनस्ट्राईकला आहे. आज विनायक हॅलो हॅलो 21 धावा. इथे हा चेंडू देखील हॅलो हॅलो निकेश भाऊ हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो धन्यवाद डीजे. इथे विकेट आली सचिनची. परेश महाजन क्रमांक 4च ओव्हर आणि पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवलेली आहे. संतोष मडवी क्रमांक 5 वर आलेले आहेत. बंद्रेमूर्ती काल्ली टीम आता खूप मागे राहिलेली आहे. फक्त धावा आलेत 3 ओव्हर 1 चेंडू मध्ये 3 बाद 22. क्या बात आहे. गोवे ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि सागर पाटील फॅन टीम जयनमान गोवे संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू बंडूभाऊ पाटील यांच्याकडून परेश महाजनला विकेट हॅट्रिकसाठी 1000. मात्र इथे या चेंडूवर एक सिंगल धाव आलेली आहे. पहिले चेंडूवर विकेट घेतला त्यानंतर एक सिंगल. धावसंख्या 23. चला पुढील दोन्ही टीम खास करून जयनमान बावाळेचे कॅप्टन गावदेवी नानकर इथे उपस्थित आहेत. आज विनायक पाटीलचा दिवस खराब आहे. आज राजन डीचा दिवस खराब. मात्र या सामन्यातून चेरोपा 40+ कोण संघाचा दिवस चांगला आहे. दिनेश मुकादमना चांगला झेल टिपला. त्यानंतर गणेश भोईरची चांगली बॅटिंग. फ्लाइटेड डिलिव्हरी. यष्टीरक्षक जरा सांभाळून राहा. यस परशु मात्रे. चला दोन टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचे. नांदकर टीमचे कॅप्टन आणि भावाली टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे आपण. नक्कीच इथे परेश महाजन यांची अतिशय चांगली ही फिरकी गोलंदाजी आपण पाहतोय. देवेन मुकादम. मॅच समाप्त होण्या अगोदर टॉस होणं फार महत्वाचं, लक्षात घ्या दोन्ही टीमचे कॅप्टन. बावाले टीमचे कॅप्टन विजय केने आपण नाणेफेकी कक्षामध्ये जॉईन व्हायचंय. गुड बॉलिंग. इथे फलंदाज यष्टीचित. परेशच्या खात्यामध्ये विकेट जाईल. हा सामना जिंकला आहे चेरोबा 40+ कोण संघानं. अभिनंदन अँड हार्ड लक टफ लक. भंद्रमारुती कल्लेर.